आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। जतच्या नामांतराविरोधात सर्वपक्षीयांचा एल्गार, शहरात विराट मोर्चा, नामांतर नको विकास हवाच्या घोषणांनी जत दणाणले। माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांचे आमदार गोपीचंद पडळकरांवर तोफ। जनतेला काय हवे आहे हे न पाहता कोणाला तरी खुश करण्यासाठी नको ते उद्योग सुरू। जत तालुक्याचे ऐतिहासिक जत हे नाव बदलण्याच्या हालचाली विरोधात आज जत शहरात सर्वपक्षीयांच्या वतीने जोरदार एल्गार करण्यात आला। भाजपा वगळता इतर प्रमुख राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले। नामांतर नको विकास हवा, जतचे नाव कायम ठेवा, जतची अस्मिता जपा अशा घोषणांनी संपूर्ण जत शहर दणाणून गेले। मोर्चानंतर सर्वपक्षीय शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी जत यांची भेट घेऊन जतचे ऐतिहासिक नाव कायम ठेवावे आणि नामांतराची कोणतीही कार्यवाही थांबवावी अशी मागणी करणारे निवेदन सादर केले। मोर्चाला संबोधित करताना माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली। ते म्हणाले, जतच्या जनतेला काय पाहिजे, त्यांचे प्रश्न काय आहेत याचा विचार न करता कोणाला तरी खुश करण्यासाठी नको ते उद्योग आमदार करत आहेत। जनतेने ज्या विश्वासाने आपल्याला निवडून दिले आहे त्या विश्वासाला पात्र ठरण्याचे काम त्यांनी करायला हवे। जत तालुक्यात पाणी, सिंचन, रस्ते, रोजगार, उद्योग, शेती, शिक्षण आणि आरोग्याचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून नामांतराचा विषय पुढे आणला जात असल्याबद्दल सावंत यांनी नाराजी व्यक्त केली। जत तालुक्यातील जनतेला विश्वासात न घेता आपण म्हणतो इतिहास, असे काहीही चालणार नाही। जतचा इतिहास हा येथील जनतेचा इतिहास आहे। हा इतिहास कोणाच्या राजकीय सोयीसाठी बदलता येणार नाही असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला। नामांतर रेटल्यास गावोगावी आंदोलनाचा इशारा, सरकारने जतच्या नामांतराचा मुद्दा पुढे रेटण्याचा प्रयत्न केल्यास हे आंदोलन केवळ जत शहरापुरते मर्यादित राहणार नसून गावोगावी तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा सावंत यांनी दिला। जतच्या जनतेच्या भावना डावलून कोणताही निर्णय घेतला तर जनतेला सोबत घेऊन लोकशाही मार्गाने गावागावात तीव्र आंदोलन उभारले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले। मोर्चात सहभागी सर्वपक्षीय नेत्यांनीही आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भूमिकेवर टीका केली। जतच्या जनतेला विकास हवा आहे, नामांतराचे राजकारण नको, पाणी, रस्ते, रोजगार, उद्योग, सिंचन आणि मूलभूत सुविधांचे प्रश्न सोडवण्याऐवजी नको त्या उचापती जतच्या जनतेत चालणार नाहीत असा सूर नेत्यांच्या भाषणातून उमटला। मोर्चा दरम्यान जतच्या ऐतिहासिक नावाचा संदर्भ देताना विविध राजवटीचा उल्लेख करण्यात आला। चालुक्य, यादव, बहामनी, आदिलशाही, मुघल, मराठा, ब्रिटिश आणि संस्थानी काळात सत्तांतर झाले, मात्र जत हे नाव कायम राहिले असा दावा यावेळी करण्यात आला। जत हे केवळ प्रशासकीय नाव नसून येथील जनतेची ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक अस्मिता असल्याचे सांगत कोणत्याही राजकीय हेतूने या नावात बदल करण्याचा प्रयत्न करू नये अशी मागणी करण्यात आली। नामांतर झाल्यास आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, 7/12 उतारा, 8 मालमत्ता नोंदी, बँक खाते, विमा, कर्ज, शैक्षणिक प्रमाणपत्रे, व्यवसाय परवाने, GST, उद्योग नोंदणी यासह विविध कागदपत्रांमध्ये बदल करावा लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे सामान्य नागरिकांचा वेळ व पैसा खर्च होण्याबरोबरच प्रशासनावरही अतिरिक्त आर्थिक आणि प्रशासकीय भार पडणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। शासनाला स्पष्ट इशारा, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार, जतचे ऐतिहासिक नाव कायम ठेवावे, नामांतरासंदर्भातील कोणतीही कार्यवाही तातडीने थांबवावी आणि स्थानिक जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये अशी ठाम मागणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने केली। सरकारने नामांतराचा निर्णय जनतेवर लादण्याचा प्रयत्न केल्यास गावोगावी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी दिला। क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या मोर्चामुळे जतच्या राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाली आहे। भाजप वगळता इतर प्रमुख पक्षांचे नेते एका मुद्द्यावर एकत्र आल्याने जतच्या नामांतराचा प्रश्न आगामी काळात अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत। सरकार जे आज देशात राज्यात आहे ते लोकशाही पद्धतीने जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना हक्क दिला ते खऱ्या अर्थानं या निमित्तानं ते देत आहेत का हे आज सर्वसामान्य लोकांनी विचार करण्याची वेळ आज आलेली आहे। आपण बघितलं की ज्या शिक्षण पद्धतीला खऱ्या अर्थानं महत्त्व देणं गरजेचं आहे, जे देशातले विद्यार्थी या नीट परीक्षा पेपर फुटीच्या माध्यमातून जंतर मंतरवर आंदोलन केलं
त्या आंदोलन चिरडण्याचं कशा पद्धतीनं यांनी प्रयत्न केलाय हेही आपण सगळ्यांनी जवळून बघितलेलं आहे. आज तिथं ट्रक दगडाचा आणून ठेवला म्हणून सांगितलं. अरे मग तुमची पोलीस यंत्रणा काय करत होती? तुमची गोपनीय यंत्रणा काय करत होती? जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.